हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आता मी तुम्हाला गौरीला साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे। इथे माझ्याकडे छोटीशी क्यूटीशी परी आहे, म्हणजे मी गौरीच्या हाईट एवढीच तिला घेतलेली आहे, कारण तुम्हाला सगळ्याला गौरीला साडी नेसवायची असेल तेव्हा तुम्ही बघा, गौरीलाही असे नेसू शकता आणि लहान मुलगी असेल तरी असं नेसू शकता। दोन्हीचा फायदा होईल तुम्हाला, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी तिला रोल केलेली आहे साडी आणि डाव्या हाताला गाठ मारलेली आहे 2 आणि गाठ मारल्यानंतर आतमध्ये टोकं ती आतमध्ये घातलेली आहेत। आणि लहान मुलांना जेव्हा आपण साडी नेसवतो ते वॉशरूमला वगैरे जाऊन यायला सांगा एकदा, किमान एक अर्धा तास तरी साडी राहावी, फोटोशूट तरी व्हावं तेव्हासाठी। आता एक परत रोल करून घेतलेला आहे पदरासाठी नेहमीप्रमाणे। इथे इथपर्यंतची गोष्ट आहे ती नेहमीप्रमाणेच आपण केलेली आहे। फक्त खात्री करून घ्या की तुम्ही वरचा पदर हा वरतीच घेताय, जसं की पदर उलटा होणार नाही, खालची बाजू वरती आणि वरची बाजू खालती अशी होणार नाही। त्यामुळे रोल करून घेताना व्यवस्थित वरची बाजू वरती अशी घ्या आणि छान अशा प्लेट्स तयार करायला लागा। ही आमच्या शेजारच्या दीदींची मुलगी आहे, तिला मी 10 मिनिटं पटवले, त्याच्यानंतर साडी ड्रेपला ती तयार झाली, कारण मला अशा म्हणजे गौरीच्या हाईटचीच छोटीशी गुडी हवी होती, तिला मी साडी ड्रेप करू शकेल अशी। तर तुम्ही पदराची हाईट बघा एकदा, पदराची हाईट बघताना तुम्ही डोक्यावरून पण घेऊ शकता, जर तुम्हाला पदर द्यायचं असेल गौरीला डोक्यावरून तर हाईट एकदा बघू शकता। मला असं वाटतं माझा पदर थोडा छोटा झालाय म्हणून मी थोडासा मोठा करते, त्याप्रमाणे जर तुम्हाला नसलं डोक्यावरून द्यायचं तर तुम्ही तसंच ठेवू शकता। परत लहान मुलींना तुम्ही ना रेग्युलर साडी पण नेसू शकता, त्याचाही व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। साडी लहान मुलींना रेग्युलर नेसताना तुम्हाला थोडीशी फोल्ड करावी लागते, मग रेग्युलर नेसवावी लागते। आता मी फोल्ड केलेली नाही, कारण आपण इथे नऊवारी साडी नेसवतोय, ब्राह्मणी काष्टा नेसवतोय, इथे म्हणजे पेशवाई साडी नेसवतोय। आता मी पदराची बाजूची घेतली वरची ती, आणि आता निर्या करण्यासाठी जेवढी साडी उरली तेवढी मी घेतलेली आहे आणि आपण एकावर एक अशा निर्या करूयात। निर्या ऑफकोर्स लहान मुलींच्या खूप येणार आहेत आणि गौरींच्या पण निर्या खूप येतील, त्यामुळे मिऱ्या जे काही म्हणताय ते तुम्ही करायला लागा। तर मी सांगत होते की गौरीला जेव्हा तुम्हाला साडी नेसवायची असेल ना, तेव्हा ठसठशीत डार्क कलरची साडी नेसायची कधी पण, आणि त्याचे काठ पण ठसठशीत पाहिजे। साडीचा कलर वेगळा आणि काठाचा कलर वेगळा असेल ना तर खूपच छान। आता शेवटची निर्मी सगळ्या निरांना गुंडाळते आणि आपण या सगळ्या निरा आतमध्ये टक करूयात। त्याप्रमाणेच तुम्हाला पहिली गाठ मारावी लागेल। आतमध्ये टक केलेल्या आहेत सगळ्या निऱ्या, आणि मला माहिती आहे भरपूर मोठा गोळ झालेला आहे पूर्ण पुढे, पण मी आहे ना, मी सगळं सॉल्व करते। आता आपल्याला काय करायचं आहे, डावा जो पाया आहे ना त्याला पुरेल इतकी साडी मागे घ्यायची आहे, म्हणजे डाव्या साईडला साडी जेवढी डावा पायालाच कव्हर करायचं आहे, लक्षात ठेवा। बाकीची साडी उरते ते उरू द्या, त्याचं काय करायचं मी सांगणार आहे। आता फक्त डाव्या पायाला कव्हर करायची साडी, फक्त डावा पाय खालीपर्यंत कव्हर झाला पाहिजे, पाय नाही दिसला पाहिजे, इथपर्यंत छान कव्हर करायची। आणि मागच्या साईडला आपल्याला काठ दिसेल अशा पद्धतीने साडी आतमध्ये टक करायची आहे। आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे पण दाखवणार आहे, ही साडी नेसल्यावर ही चालली पण, म्हणजे लहान मुलींना पण तुम्ही ही साडी नेसू शकता आणि गौरींना तर बेस्टच आहे। गौरींचे दागिने पण तेवढेच ठसठशीत लागतात, 3 ते 4 लेअर, अक्षरशः 5 लेअर पण दागिने चालतात, पण लेअरवर लेअरच तुम्ही दागिने वेअर करा, नथ घाला गौरीला। हेअरस्टाईल कोणी सप्लिमेंट्स पण लावतं हेअरस्टाईलला, मस्त असं गजरा लावतात, जेवढं कराल तेवढं कमीच आहे गौऱ्यांचं आणि रुखवताचं गौऱ्यांच्या। हौशी माणसं खूप छान गौऱ्या बसवतात, मी पण एक त्यातलीच थोडी असं म्हणू शकता। त्याच्यानंतर उजव्या पायावरची साडी आहे ना, त्याचं काय करायचं मी सांगणार आहे। जेवढी साडी उरली आहे ना त्याचा आपल्याला खोचा ओचा काय म्हणता तुम्ही ते करायचं आहे, म्हणजे ब्राह्मणी काष्टा पेशवाई काष्टा त्याचा समोरचा तयार करायचा आहे। हा काष्टा नेहमी किंवा हा ओचा नेहमी डाव्या बाजूला असतो, जिथे ज्या शोल्डरवर पदर असतो त्याच्याच खाली हा ओचा असतो, हे लक्षात ठेवा। कधी कधी ना म्हणजे घाई गडबडीत आपण दुसऱ्या साईडला तो ओचा टाकतो, तर तसं नाही, ज्या साईडला शोल्डरवर पदर असतो त्याच्याच खाली तो ओचा असतो। तर अशा प्रकारे तुम्ही आतमध्ये ओचा खोसल्यानंतर ना साडीची हाईट तुमची कमी होणार आहे, जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्हाला करता येणार आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी। त्यामुळे तुम्ही कोणत्याही लहान मुलीला, म्हणजे अक्षरशः 3-4 वर्षापासून 10 वर्षापर्यंत तुम्ही अशा टाईपची साडी नेसू शकता। आता आपण समोरचे जे प्लीट्स आहेत ते आपण नीट करूयात। आणि बघा, मी शोल्डरवरून जरी घेतलं तरी छान दिसतंय, म्हणजे तुम्ही डोक्यावरूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही, शेवटी आपली ज्याची त्याची इच्छा। कोणी साडी नेसून म्हणजे दुसरा दुपट्टाच डोक्यावरून टाकतात, तोही छान दिसतो। कोणी घागरा साडी नेसवतं, कोणी नॉर्मल राजेशाही नऊवारी नेसवतो, कोणी ब्राह्मणी नेसवतं, इट्स अप टू यू। गौऱ्यांना जेवढं सजवाल आपल्यासारखं तेवढं कमीच आहे,
या लक्ष्म्या जेव्हा 3 दिवस आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना मस्त सजवून टाकायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपल्या घरी लवकर या म्हणायचं त्यांना. आणि अशा प्रकारे आपण छोट्या गौराईला साडी नेसवलेली आहे. आता तुम्हाला मागून पुढून पण दाखवते. ब्लाऊज मी ॲडजस्ट केला कारण मी तिला तयारच 10 मिनिटात केली. ब्लाऊज माझ्या मुलीचा लहानपणीचा जो होता तो ॲडजस्ट केला. आता मी मागूनही तुम्हाला साडी दाखवते. म्हणजे कम्फर्टेबल आहे, शी कॅन वॉक. आता तिला सगळे दागिने घातलेले आहेत आणि तुमच्यासमोर ही छोटी गौराई आलेली आहे. पूर्ण दागिने घातलेले आहेत, बांगड्या जेवढ्या मिळाल्या तेवढ्या घातलेल्या आहेत आणि मस्त साडी तिची इथं रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते आमची छोटी गौराई हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला. आपल्या चॅनलवर अशाच साडी ड्रेपिंगचे व्हिडिओ असतात लहानांपासून मोठ्यापर्यंत. मीही स्वतः डिफरंट पद्धतीने साडी नेसते, त्यामुळे आलात तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. बाय. अँड लुक ॲट हर, शी इज वॉकिंग नॉर्मली. या, शी इज नॉट ॲट ऑल फीलिंग अनकम्फर्टेबल वाईल वॉकिंग. ओके, bye bye, see you in next video. Bye bye.